एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। दुष्काळाचं सावट, सरसकट कर्जमाफी यावर आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची माहिती आहे। पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलैपर्यंत चालणार आहे। तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय। 13 कोटी जनतेला अभिप्रेत असणारी कोणतीही गोष्ट घडत नाहीये असं सतेज पाटील म्हणाले। तर लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मागे सरकार लागलंय असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। शिवाय पाण्याचं नियोजन करण्याऐवजी सरकार इतर उद्योग करत बसलंय असं जयंत पाटलांनी म्हटलंय। आपण पाहतोय चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महाविकास आघाडीची झाली। बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर टीका केली आहे। एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का? तर जागं झालेलं नाही। ही अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी, आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही, आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। या सरकारची नीतिमत्ता कशी आहे? हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2 कोटी आणि 53 लाख महिलांना आम्ही बहिणींना 1500 रुपयाची भाऊबीज देतो आहोत, आरती देतो आहोत, त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आम्ही टाकतो आहोत असं सांगितलं। आणि आता तुम्ही बघितलं की ह्यांची नियत खराब आहे। त्यावेळेला सरसकट सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले। 1500 रुपये मिळतात म्हणून महिलांनी यांना भरभरून मतं दिली, आणि आता हळूहळू सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे। आज धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे। मागच्या वेळी हाच साठा 31% होता। ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं, आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळं पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे। पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही। बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे।